हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असताल. श्री स्वामी समर्थ. चला, मी आत्ताच फ्रेश झालेले आहे. तर मी आता मेकअप करून घेते. तर मेकअप करायला घेते कारण की स्वयंपाक करायला पण मला छान वाटेल जरा. तर मी आता पावडर लावते जरा. प्रथम पहिले कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ती माझी फेवरेट आहे. तर मी लावून घेते पूर्ण चेहऱ्याला. खूप छान आहे ती पावडर, एकदा तुम्ही वापरून बघा. तर मला हीच पावडर आवडते, तर मी हेच कॉम्पॅक्ट पावडरच वापरते. तर इथे माझा मेकअप रेडी झालेला आहे. तर चला, आता पूर्ण आता रेडी झालेला आहे. तर मी आता स्वयंपाकाला जाणार आहे. तर इथे एक मोठा मी कोबी घेतलेला आहे. तर त्याचे दोन भाग करू, पळपूट घ्यायचा, असा चाकू घ्यायचा आणि त्याचे दोन भाग करून घेऊ. त्याची साल पण काढूनच ठेवली बघा साईडला मी. त्याचे दोन भाग करू आणि आपण पटपट चिरून घेऊया कोबी. आणि त्याचे सगळे असे पूर्ण भाग हे करून घ्यायचे आणि बारीक कट करायचं. बघू शकता मी कशी बारीक करते ते. पण काळजी घ्यायची, हाताला कापणार नाही याची. तर आपला कोबी कापून झालेला आहे. तर आपण कोबीची भाजी टाकून घेऊया. प्रथम पहिला गॅस पेटू आणि कोबी धुवून घेऊया स्वच्छ चांगला. तर माझ्याकडून मिरची विसरले, तर मी मिरची वगैरे कट करून घेते आता पटकन. तर प्रथम आपण तेल टाकूया आणि त्याच्यानंतर ना जिरे आणि मोहरीची फोडणी देऊया आपण. तर ती जिरी मोहरी तडतडली की आपण कोबी टाकून घेऊया चांगलं. हिरवी मिरची वगैरे टाकून घेऊया. जिरी मोहरी झाली की हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची. मग त्यात कढीपत्ता आणि जो चिरून ठेवलेला कोबी आहे तो टाकून घेऊया आपण, चांगला परतून घेऊ. सगळं टाकून घेते मी कढईत. तर आता आपण चांगला परतून घेऊया त्याला. बघू शकता, चांगला हलवायचं त्याला. तर माझा आहे ना कोबी परतच गॅसच संपला. तर मी आता गॅस चेंज करायला घेते. तर मला ते निघतच नव्हतं, तर काढलं मी ते आणि दुसऱ्या लावून घेते आता. बघू शकता मी कशी लावते ते. आणि एकदा चेक करायचं व्यवस्थित लागलं का नाही. मी आता सगळं हे करून ठेवून देते. आणि आता आपण कोबी ही करून घेऊया, परतून घेऊ. त्यात हळद टाकू, चवीनुसार मीठ टाकूया आणि चांगला एकजीव करून घेऊया आपण. मिक्स करून घेऊ त्यात. बघू शकता, मिक्स करून घेऊ. तोपर्यंत मी बाकीचं आवरून ठेवते. आता मी त्यात हरभऱ्याची डाळ टाकते कारण की मला खूप आवडते हरभऱ्याची डाळ. त्यात झाकण ठेवू, बाकीचं आवरून ठेवू. आणि मला आहे ना पीठ मळायचं आहे, गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे बघा. आणि भाजी एकदा हलवून घेऊ आपण. शिजली का नाही, 5 मिनटं लागतील अजून. तर आपण चपात्या लाटायला घेऊया आता. तर मला मिस्टरांचा डबा द्यायचा, तर आपल्या चपात्या पण लाटून झालेल्या आहेत. तर आता आपण किचन आवरायला घेणार आहे. तर मला भांडी पण घासायची आहेत आणि भांडी घासून घेते पटकन मी, कारण की मिस्टरांना डबा पण द्यायला जायचं आहे. तर पटपट मी आवरून घेते आता. आणि भांडी घासून वगैरे झाले की मला कपडे पण हे करायचे आहेत. तर मी पटपट भांडी घासून घेते आता. कारण की फरशी वगैरे पण ती क्लीन करायला पटकन. आता डबा, आता किचन वाटा वगैरे स्वच्छ धुवून घेते. सगळं क्लीन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मी आता कपडे लावून घेते वॉशिंग मशीनला. आता मी कपडे लावलेले आहेत. तर आपले कपडे सुद्धा धुवून होतील. तर असं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर कमेंट नक्की करा. तर चला, आपण इथेच व्हिडिओ थांबूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.